नागपुर के शासकीय मेडिकल कॉलेज एवं अस्पताल में डॉक्टरों ने 22 वर्षीय युवक को नई जिंदगी देकर चिकित्सा क्षेत्र में बड़ी सफलता हासिल की। जन्म से ही युवक के शरीर में केवल एक फेफड़ा, एक किडनी थी, जबकि उसका दिल सामान्य स्थान की बजाय शरीर के दाईं ओर और फेफड़े के नीचे स्थित था। ऐसी दुर्लभ शारीरिक संरचना के बावजूद डॉक्टरों ने एट्रियल फिब्रिलेशन जैसी गंभीर हृदय बीमारी का सफल इलाज करते हुए आधुनिक रोबोटिक पल्स फील्ड एब्लेशन तकनीक से जटिल हार्ट सर्जरी को अंजाम दिया। करीब 2 घंटे तक चली इस सर्जरी के बाद मरीज की हालत अब स्थिर है। डॉक्टरों के मुताबिक निजी अस्पतालों में इस तरह की सर्जरी पर 8 से 10 लाख रुपए तक खर्च आता है, लेकिन नागपुर के शासकीय मेडिकल कॉलेज एवं अस्पताल में यह अत्याधुनिक इलाज सफलतापूर्वक किया गया। मी डॉक्टर वाशिमकर आहे, सुपर स्पेशालिटी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर, डिपार्टमेंट ऑफ कार्डियोलॉजी विभाग प्रमुख। आपल्याकडे एक ऐतिहासिक घटना जी घडली आहे हृदय शस्त्रक्रियामध्ये। त्याच्यामध्ये जे नॉर्मल माणसाचं जे हृदय असतं ते एका मिनिटामध्ये 70 ते 80 वेळा धडधड करतं आणि ही जेव्हा बिमारी होते याला एट्रियल फिब्रिलेशन म्हणतात। ही बिमारी जेव्हा होते तेव्हा आपलं हृदयाची जी गती असते ती 150 160 एवढी होते आणि त्यामुळे आपल्या जीवाला धोका होऊ शकतो, आपल्याला पॅरालिसिस होऊ शकतो आणि आपल्याला छातीत धडधड होतं, दम लागतं। हे सगळे कोमॉर्बिडिटीज आणि मॉर्टॅलिटी जे असतं हे या बिमारीमुळे होतं। आता ट्रेडिशनली अनुवंशिकतेने जे काही बिमाऱ्या या तऱ्हेचे होतात तर आतापर्यंत याच्यासाठी आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन करायचो। ॲब्लेशनचा अर्थ की आपण तिथे तेवढा पार्ट जाळून देतो जिथून त्या अरिथमियाची उत्पत्ती असते, त्याला एट्रियल फिब्रिलेशन जिथून असतं। ते नॉर्मली एका हृदयाचं जे कप्पा असतो ज्याला लेफ्ट एट्रियम म्हणतो आम्ही, त्याच्या एका पल्मोनरी वेनच्या ऑस्टियामध्ये असतो, ओरिजिनमध्ये। तर ते ॲब्लेट आपण आतापर्यंत रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन, त्याच्यामध्ये आपण 2 ॲब्लेशन जे जाळत होतो आपण ते हीटनी जाळत होतो आणि एक्स्ट्रीम मायनस टेम्परेचरमध्ये जाळत, त्याला क्रायो ॲब्लेशन म्हणतात आणि एकाला थर्मल ॲब्लेशन म्हणतात। या दोन्ही याच्यामध्ये डिसएडव्हान्टेजेस हे होत होते की त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स खूप होते। स्पेशली एक बाजूला नर्व असते, फ्रेनिक नर्व म्हणून, ती डॅमेज व्हायची, त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स यायचे। मागे आपली अन्ननलिका असते, इसोफेगस जे असतं त्याच्यामध्ये डॅमेज यायचे त्या तिथे जाळल्यामुळे। आणि तिसरं म्हणजे जी ओरिजिन आहे पल्मोनरी वेनची त्याच्यामध्ये ती निमुळती होऊन जात होती, त्याला पल्मोनरी वेन स्टेनोसिस म्हणतात। तर हे जे कॉम्प्लिकेशन आहे हे अवॉइड करण्यासाठी नेहमी सायन्स प्रयत्नरत राहायचं की बा ह्या कॉम्प्लिकेशन्स बेसिकली कोणती प्रोसिजर आपण तेव्हा सक्सेसफुल म्हणतो जेव्हा ती प्रोसिजर सक्सेसफुली पार पडते आणि त्याच्यासोबत असोसिएटेड कॉम्प्लिकेशन 0 असतात किंवा मिनिमल असतात। तेव्हा विदाउट इफ देर आर कॉम्प्लिकेशन, जर कॉम्प्लिकेशन्स आहे तर ती प्रोसिजर सक्सेसफुल नसते। तर हे कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करायला सायन्स इव्हॉल्व होत राहतं। त्याच्याच याच्यामध्ये या एट्रियल फिब्रिलेशनच्या थेरपीमध्ये, ट्रीटमेंटमध्ये एक नवीन अध्याय जोडला गेला आहे, त्याचं नाव आहे पल्स फील्ड ॲब्लेशन। हे कॅथेटर असतं आणि हे कॅथेटर आपण डायरेक्टली तिथे घेऊन जाऊन आपण तो पार्ट जो आहे जिथून या अरिथमियाची उत्पत्ती असते त्याला आपण जाळून देतो किंवा ॲब्लेट करतो। पण याच्यामध्ये आपण थर्मल नाही वापरत आणि थंड नाही वापरत, त्यामुळे कॉम्प्लिकेशन रेट एकदमच कमी असतो। ही प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण एंटायर इंडियामध्ये म्हणजे आपल्या पूर्ण भारत देशामध्ये एकाही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये झालेली नाही, गव्हर्नमेंट हॉस्पिटल इन्क्लुडिंग एम्स वगैरे। आणि आपल्याला खूप गर्व आहे या इन्स्टिट्यूटवर की आपण हे पहिल्यांदा पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये हे हॉस्पिटल पहिलं झालं जिथे हे PFA आपण केलेलं आहे। प्रायव्हेटमध्ये काही मोठ्या मोठ्या मेट्रोजमध्ये 2-3 सेंटर्स आहेत जिथे हे झालेलं आहे, पण विदर्भामध्ये तर प्रायव्हेटमध्ये पण नाही झालं आणि गव्हर्नमेंटमध्ये पण नाही झालं आहे। आणि पूर्ण एंटायर इंडियामध्ये गव्हर्नमेंटमध्ये आपली पहिली इन्स्टिट्यूट आहे ज्याच्यामध्ये हे झालं आहे, त्यामुळे ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे डिपार्टमेंट ऑफ कार्डियोलॉजी मेडिकल कॉलेजसाठी।